शहरातील अनेक विकास कामे अजूनही ठप्प अवस्थेत असून नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। याच निष्काळजीपणाचा फटका गजानन नगर परिसरात बसला असून रखडलेल्या कामामुळे एका डंपर ट्रकला अपघाताचा सामना करावा लागला। याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक 14 मधील गजानन नगर परिसरात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून विशेष अनुदान योजनेअंतर्गत गोरोबा नगर रस्त्यावरील सीडी वर्कसाठी अंदाजे 24,94,000 रुपयांचे काम मंजूर करण्यात आले होते। या कामाचे भूमिपूजन 28 जुलै 2025 रोजी करण्यात आले। मात्र भूमिपूजनानंतर तब्बल 6 ते 7 महिने उलटूनही संबंधित ठेकेदाराने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही। या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी वेळोवेळी पालिकेला पत्रव्यवहार करून काम सुरू करण्याची मागणी केली, मात्र त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान अर्धवट व धोकादायक अवस्थेत असलेल्या रस्त्यामुळे आज राखीने भरलेला डंपर ट्रक पलटी झाला। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। आमदारांनी निधी मंजूर करून भूमिपूजन केले, मात्र नगरपालिका मात्र पूर्ण काम करून घेत नाही। या ठप्प कारभारामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे। सदर प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत असून या समस्येतून नागरिकांची सुटका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता समजलं, माझा प्रभाग क्रमांक 14 मध्ये गजानन नगर भागात सीडीवरच्या कामासाठी आमदार आशुतोष दादा यांनी 1 वर्षापूर्वी निधी मंजूर केला होता। या निधी मंजूर केल्यानंतर दादांनी 4 महिन्यापूर्वी त्याचे पुलाचं भूमिपूजन केलं। त्यानंतर नगरपालिका आली, नगरपालिकाची निवडणूक आली, त्याच्यानंतर लगेच काम चालू करणार होती। तर काही कालांतराने त्या ठेकेदाराला आम्ही संपर्क केला व तिने काम चालू केलं, पण 1 महिन्यापूर्वी तिने काम चालू केलं व ते काम परत स्टॉप केलं। तिने काम का पूर्ण केलं नाही, तिने आजूबाजूला नाल्या वगैरे खंद्यानं काम थांबवलं। तर त्याला मी वाल्मिक लहिरे, मी स्वतः व आमचे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आम्ही नगरपालिकेत जाऊन त्यांना निवेदन दिलं, पण ते काय काम चालू करत नाही। तर माझी विनंती आहे नगरपालिकेला का त्यांचं काय असेल ठेकेदाराचं तिने ते मिटून घ्यावं व आज त्या भागामध्ये गाडी पलटी झाली, उद्या मोठा अनाथ टळण असं काहीतरी करावे, कारण की आत्ता तर छोटी घटना झाली, उद्या भविष्यात मोठी घटना झाली आमच्या भागात, तर त्याला नगरपालिका जबाबदार राहील। एवढं बोलतो, थांबतो।